येणारे काही दिवस महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांचं नशीब कायमचं बदलणार आहेत. जुन्या कर्जाच्या फासात अडकलेल्या बळीराजासाठी सरकार दरबारी एक अत्यंत मोठी आणि गुप्त हालचाल सुरू झाली आहे. जय महाराष्ट्र मित्रांनो, नवी शेतीमध्ये तुमचं स्वागत आहे. शेती, बाजारभाव, सरकारी योजना आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट्स रोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खरीप हंगाम आता अगदी तोंडावर आलाय. काळ्या आईची सेवा करण्यासाठी हात शिवशिवतायत, पण बँकांचे दरवाजे मात्र बंद आहेत. कारण काय तर डोक्यावर असलेलं जुन्या कर्जाचं प्रचंड मोठं ओझं. खतांच्या आणि बियाणांच्या वाढलेल्या किमती आव असून उभ्या आहेत. पण नवीन पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मात्र पूर्णपणे बंद आहे. आता पेरणीची वेळ जवळ येत असताना, खिशात दमडी नसताना आणि नवीन पीक कर्ज मिळत नसताना बळीराजाने नेमका कोणता मार्ग निवडायचा हा प्रश्न आज राज्याच्या कानाकोपऱ्यात घुमतोय. या प्रश्नाचं उत्तर मिळणं आता केवळ एक अपेक्षा राहिलेली नाहीये, तर तो चक्क जगण्या मरण्याचा विषय बनलाय. बघा, ही भयानक परिस्थिती काही एकाएकी निर्माण झालेली नाहीये. गेल्या 4 ते 5 वर्षांपासून सातत्यानं होणारं कृषी नुकसान, त्यातच अल निनोच्या लहरीपणामुळे पावसाने दिलेली हुलकावणी, यामुळे शेतकऱ्याचं कंबरडं पूर्णपणे मोडलंय. शेतीतून उत्पन्न नाही आणि कर्जाचा आकडा मात्र वाढतच चाललाय. अशावेळी आगामी खरीप हंगाम यशस्वीपणे पार पाडायचा असेल तर नवीन पीक कर्जाची नितांत आवश्यकता आहे. आणि इथेच खरी तांत्रिक अडचण उभी राहते. जोपर्यंत जुनं कर्ज थकीत आहे, म्हणजेच जोपर्यंत शेतकरी बँकेच्या NPA यादीत आहे, तोपर्यंत त्याला नवीन कर्ज मंजूरच होऊ शकत नाही. त्यामुळे ही कर्जमाफी एका संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणारी मोठी संजीवनी ठरणार आहे. आता साहजिकच असा प्रश्न निर्माण होतो की प्रत्यक्षात सध्या काय सुरू आहे. पडद्यामागे प्रशासकीय पातळीवर आणि मंत्रालयाच्या बंद दाराआड सध्या युद्ध पातळीवर कोणत्या हालचाली सुरू आहेत. वरवर पाहता जरी शांतता वाटत असली तरी एका मोठ्या बदलाची पूर्वतयारी वेगाने सुरू झालीय. खरीप हंगामाची प्रत्यक्ष सुरुवात होण्यापूर्वीच काही अत्यंत मोठे आणि धडक निर्णय घेतले जात आहेत. हे निर्णय कोणते आहेत हे जाणून घेतल्यावर नक्कीच परिस्थितीचं गांभीर्य स्पष्ट होईल. गेल्या काही दिवसांपासून सहकार विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या अचानक रद्द करण्यात आल्या आहेत. हा कोणताही सामान्य निर्णय नाहीये. संपूर्ण राज्यभरातील थकबाकीदार शेतकऱ्यांचा डेटा, म्हणजेच त्यांची माहिती युद्ध पातळीवर गोळा करण्याचं काम रात्रंदिवस सुरू आहे. आलेल्या माहितीनुसार सहकार विभाग आता प्राप्त झालेल्या आकडेवारीवरून पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांचं अत्यंत वेगाने वर्गीकरण करत आहे. आधार कार्ड लिंक करणं आणि जे लोक आयकर भरतात, म्हणजे टॅक्स पेयर आहेत, त्यांना यादीतून वगळणं, अशी अत्यंत तांत्रिक आणि मोठी प्रक्रिया सध्या राबवली जातीये. एवढी मोठी घाई कशासाठी? कारण शासनाला एका निश्चित मुदतीच्या आत ही क्लिष्ट प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आता आपण वळूया भाग 2 कडे. मुख्य योजना आणि तिचे आर्थिक निकष. या ऐतिहासिक मोहिमेचा सर्वात मोठा केंद्रबिंदू असलेला आकडा म्हणजे 2 लाख. होय, 2 लाख रुपये. यापूर्वीच्या अर्थसंकल्पात या कर्जमाफीची अत्यंत मोठी घोषणा करण्यात आली होती आणि यासाठी नेमण्यात आलेल्या विशेष समितीने आपला अहवाल शासनाला आता सादर केलाय. राज्यभरातील लाखो शेतकरी याच आकड्याकडे आशेने डोळे लावून बसले आहेत. 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी ही अनेक कुटुंबांना अंधारातून प्रकाशात आणणारी एक अत्यंत महत्त्वाची आर्थिक तरतूद ठरणार आहे. पण हा फायदा नक्की कसा विभागला जाणार आहे हे समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. ही योजना अतिशय काळजीपूर्वक तयार करण्यात आली आहे. यात 2 महत्त्वाचे भाग आहेत. एकीकडे जे शेतकरी नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कोणत्याही अडचणींमुळे कर्जाची परतफेड करू शकले नाहीत, जे थकबाकीदार आहेत, त्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे. पण दुसरीकडे ज्या प्रामाणिक शेतकऱ्यांनी अनेक अडचणींचा सामना करूनही आपलं पीक कर्ज नियमितपणे भरलंय, त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ नये म्हणून त्यांना 50,000 रुपयांचं विशेष प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. हा समतोल खरोखरच कौतुकास्पद आहे, कारण यामुळे राज्याची एक निरोगी पतसंस्कृती टिकून राहते आणि प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्यांचा योग्य तो सन्मान होतो. पण इथे एक अत्यंत महत्त्वाचा आणि रहस्यमय प्रश्न निर्माण होतो. अचानक इतक्या वेगाने माहिती का गोळा केली जातीये? अंमलबजावणीसाठी एवढी घाई का सुरू आहे? या प्रश्नाचं उत्तर नुकत्याच झालेल्या काही उच्चस्तरीय बैठका आणि शासनाने ठरवून दिलेल्या अत्यंत कडक तारखांमध्ये दडलेलं आहे. राज्यस्तरीय बँकर समिती आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ज्या तातडीच्या बैठका झाल्या, त्यावरून एक गोष्ट अतिशय स्पष्ट होते की वेळेची मर्यादा खूपच कमी आहे आणि आता प्रत्येक दिवस मोलाचा आहे.
या संपूर्ण प्रक्रियेचं वेळापत्रक अतिशय काटेकोर आहे. 22 मे रोजी आयुक्तांच्या माध्यमातून एक अत्यंत महत्त्वाची आढावा बैठक पार पडली, जिथे सर्व आकडेवारीची खातरजमा करण्यात आली. आता सर्वांचं लक्ष लागलंय ते 31 मेकडे, जेव्हा या धोरणाची अधिकृत घोषणा अपेक्षित आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 30 जून पूर्वी कोणत्याही परिस्थितीत ही कर्जमाफी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचली पाहिजे, असे अत्यंत स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांच्या आणि कृषीमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. हे एक खूप मोठं प्रशासकीय आव्हान आहे, पण 30 जून ही तारीख का? कारण जुलै महिना उजाडला तर पेरणीसाठी खूप उशीर होतो. पावसाचं पहिलं नक्षत्र निघून जाण्याआधीच बळीराजाच्या हातात पैसे पडले पाहिजेत, हाच यामागील मुख्य उद्देश आहे. 31 मे 2026 हा दिवस महाराष्ट्राच्या कृषी इतिहासात कदाचित सुवर्णाक्षरांनी कोरला जाण्याची शक्यता आहे, कारण याच दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे. याच पवित्र आणि ऐतिहासिक दिवशी एका मोठ्या शासकीय कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार असून याच व्यासपीठावरून शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा बहुप्रतीक्षित निर्णय जाहीर केला जाईल, अशी दाट शक्यता वर्तवली जातीये. ही केवळ एक घोषणा नसेल, तर ती एका नव्या आणि आशादायी पर्वाची सुरुवात असेल. आता फक्त एकाच गोष्टीची प्रतीक्षा आहे, ती म्हणजे मंत्रिमंडळाची मंजुरी आणि प्रत्यक्ष शासन निर्णय म्हणजे GRची. हा अंतिम GR बाहेर आल्यावर यात पात्रतेचे नेमकी आणि कडक निकष काय असतील, कोण यातून वगळलं जाईल आणि कोणाला याचा थेट लाभ मिळेल, पुढे जे घडणार आहे ते अतिशय रंजक आणि तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आपण यावर वेळोवेळी लक्ष ठेवून आहोतच. हे सर्व अपडेट्स सर्वात आधी आणि अचूकपणे मिळवण्यासाठी नवी शेती चॅनलशी जोडलेले रहा. हे सविस्तर विश्लेषण आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांनाही या घडामोडींची माहिती मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या माहितीसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.